आम्ही सारे खवय्ये. चला आता पुढची रेसिपी काय आपली? मशरूम रोल्स. मशरूम रोल्स. बर, साहित्य सांगता मला काय? ह्याच्यासाठी मशरूम वापरायचे आहेत आपल्याला. ब्रेड, ओके, कांदा, फ्रेश क्रीम, हे उकडलेले मटार आहेत, लसूण, काळी मिरी, बटर, मीठ, सेलरी आणि लिंबाचा ज्यूस. ओके. हे वाटाणे काय केले मी? जस्ट उकडून घेतले? फक्त उकडून घेतलेले, बाकी काय नाही. ओके. आणि हे असं प्लास्टिक इथे वाळत का टाकलंय? ते आपल्याला रोज बनवायला उपयोगी येणार आहे. हे काय वेगळं प्लास्टिक आहे का? हे क्लिंग फॉइल आहे. ओके, म्हणजे आता मी उघडलं तर ते असं वेड वाकड होईल. त्यामुळे ह्याच्या वाट्यालाच जात नाही मी. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा ते घेऊ. ओके. इथे तेल आणि तूप परत एकदा एकत्र तापत ठेवलेले आहे, ते कडकडीत तापायला पाहिजे. आता पुढे काय करायचं मला सांगा. अच्छा, आधी कांदा टाकूया. कांद्यानंतर लसूण लागेल, 1 चमचा लसूण. हा थोडा कांदा परतला की आपण मशरूम टाकूया त्याच्यात. ओके. अर्धे टाकत झालं? हां झालं. मशरूम रोल असल्यामुळे मशरूम पाहिजेच. आणि मशरूमला शिजायला जास्त वेळ नाही लागत. उकडलेला मटार. ओके. बऱ्यापैकी मऊ करून घेतलेलं आहे. हे कुकर मधून काढलं का कसा काढला? एक कुकर मध्ये 1-2 शिट्या लावू. 2 शिट्यांमध्ये मऊ होऊन जातो तो. सॉल्ट आणि पेपर. हे जास्ती एकदम शिजवायची पण गरज नाही, कारण ऑलरेडी आपला मटारचा इथे उकडून घेतलेला आहे. बरोबर. मशरूम पण आतापर्यंत शिजलाच असेल. आणि कांदा थोडा क्रंची लागला तरी चालेल. ओके. आणि हे कुठे कधी घालायचे? हां, ते आता आपण क्रीम घालूया. जरा गॅस बारीक करूया, कारण नाहीतर क्रीम जळून जाईल किंवा डिसइंटिग्रेट होऊन जाते. आता क्रीम घालू शकतो. सगळं टाकत आहे. आणि लिंबाचा ज्यूस. बस. आता ह्याच्यात सेलरी टाकूया. ओके. किती? अर्धा चमचा. ह्याची खूप स्ट्रॉंग टेस्ट असते, म्हणून ते अर्धा चमचा करून जातो. हे मिश्रण थोडंसं घट्ट करायला मैदा टाकलं तर अजून चांगलं असेल. बरं, म्हणजे थोडं लूज असं वाटलं तर आपण मैदा घालू शकतो त्यात, किंवा घालावाच. हो. आता हे बंद करू शकतो आणि थंड करायला ठेवूया 5 मिनिटं. हे होईल थंड. आता आपल्याला काय हे प्लास्टिकचं काय करणार त्याच्याबद्दल मला उत्सुकता आहे. मी तुम्हाला सांगते. मला एक रोलिंग पिन लागेल. हे आपण ब्रेड घेतले, त्याचे एजेस कापून घेतलेले आहेत आपण. बरं. हे ब्रेड ह्या रोलिंग पिननी फ्लॅट करून घ्यायचे असे. ओके. बर. हे फ्लॅट केले. मी अजून एक करून घेते. हा, 2 घ्या करून. हे आता वळतील चांगले. आणि मग ही आपली क्लिंग फिल्म आली, ती ब्रेड ह्याच्यावर ठेवूया आपण. ओके. आणि एखादा चमचा त्यात घालायचा. अगदी कमी, जास्ती नाही. आणि हे आधी असं रोल करायचं, जेवढं घट्ट होईल तेवढं. आणि हा आता क्लिंग फिल्मचा वापर असा आहे. अच्छा. ओके. ह्याला टाईट असं रोल राहिलं पाहिजे. आता हा ब्रेड जो आपण रोल केलाय तो उघडून जाईल. बर. आणि ह्याला असं पेळ मारून टाका दोन्ही साईडला. ओके. अजून एक आपण करून बघूया. हा. हा ब्रेड ठेवला. थोडंसं मिक्सर घेतलं ह्याच्यात. ह्याच्यामध्ये तुम्हाला मग चवीनुसार कॅरेट्स वगैरे टाकू शकतात, कॅप्सिकम वगैरे पण टाकू शकतो. बर. हे असे रोल झाल्यानंतर ह्याला फ्रीज मध्ये 1 ते 2 तास ठेवायचे.
म्हणजे काय होतं? म्हणजे तो ब्रेड जरा बाइंड होऊन जातो. ओके, हे आपल्याला हे 2 तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे. ओके, आता हे आम्ही 2 तास फ्रीजमध्ये ठेवत नाहीये का, आणि आमच्याकडे ऑलरेडी 2 तास फ्रीजमध्ये ठेवलेले आहेत. ते आता मी बाहेर काढतो, फ्रीजमधून नाही, इथून. काय जादूचा प्रयोग मी लहानपणी शिकलोय. आणि आता हे जे थंड झालेले ते आपण घेऊन पुढे जाऊया. हा, मग पुढे काय करायचं ते सांगा, त्याप्रमाणे बस. करूया. आता ह्याला शॅलो फ्राय करायचं आपल्याला. हे रोल असं उघडलं. मी उघडू का? हा, उघड. की आता तुम्ही बघता, आता हा ब्रेड ऑलरेडी असा रोल झालेला आहे. करेक्ट करेक्ट. आणि हा जो एज आहे तो ऑलरेडी असा बाइंड झालेला आहे. ओके. आता आपण जेव्हा शॅलो फ्राय करायचा आहे तेव्हा हा एज आधी खाली टाकायचा, बरं. म्हणजे तो लगेच फ्राय होऊन जाईल. नाहीतर परत कधी कधी असतं का ब्रेड सुटण्याची शक्यता असते. ओके. हे आता गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं. ओके, गॅस मोठा करू का? हा, थोडा गोल्डन. आणि हे कशाबरोबर खायचं असतं? हे सॉस बरोबर खाऊ शकतात किंवा हिरव्या चटणी बरोबर पण खाऊ शकतात. पुदिन्याची ओके. चटणी असते ती. असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सगळ्या ठिकाणी वरून आपण ओके. फ्राय करू शकतो ते. ओके, बघ, गुड कलर आहे की नाही? रंग प्रत्येकाचा वेगवेगळा येतो बरं का. ह्याला अजून एक ऑप्शन आहे. हा शॅलो फ्राय आहे. जर तुम्हाला अजून जास्ती टेस्टी किंवा चविष्ट असं हवं असेल तर हे डीप फ्राय पण करू शकतो. ओके, डिपेंड्स, म्हणजे तुमची काय आवड आहे. तुमची काय, पण ब्रेड एवढा की जास्ती तेल शोषून घेतं म्हणून शॅलो फ्राय केलेलं बरं. तर आपण मगाशी बोलत होतो ते रंगाबद्दल. रंग प्रत्येकाचा वेगवेगळा येतो की नाही? मला तेच म्हणायचं होतं. रंग तुमचा कुठलाही असू दे, तुमचा म्हणजे तुमच्या शाईचा, लाल असू दे, हिरवा असू दे, निळा असू दे, काळा असू दे, लिहून घेणं महत्वाचं आहे. काय साहित्य आणि कृती, कुठल्याही रंगाची शाई घ्या पण लिहा. मशरूम रोल्स बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मशरूम्सचे तुकडे, ब्रेड स्लाइस, कांदा, क्रीम, वाफवलेले मटार, लसूण, मिरपूड, बटर, मीठ, सेलरी आणि लिंबाचा रस. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल आणि बटर समप्रमाणात गरम करावं. त्यामध्ये कांदा, लसूण, मशरूम्सचे तुकडे, वाफवलेले मटार, मीठ, मिरपूड, क्रीम, लिंबाचा रस आणि सेलरी घालून सारण वाफवून घ्यावं. कडा काढलेल्या ब्रेड स्लाइस मध्ये मशरूमचे स्टफिंग भरून रोल तयार करावेत आणि फ्रीज मध्ये 1 ते 2 तास ठेवून द्यावेत. रॅप केलेले रोल फॉइल मधनं काढून मशरूम रोल्स शॅलो फ्राय करून घ्यावेत. आम्ही